बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन. वेद हा एका मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्यांची प्रार्थना होय. धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना. वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही, पण असे काही वैदिक ऋषी होते ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. अधमर्षण, प्रजापती, बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत. या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या याप्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्यांचे ऐक्य आणि अस्तित्व का आहे, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे. अधमर्षण म्हणतो की जग उष्णतेपासून निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य यांचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस आणि रात्र यांची व्यवस्था निर्माण केली. ब्राह्मणस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत मूलतः असतपासून उत्पन्न झाले. जे जे सत आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही ते असत आहे, त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. प्रजापती परमेष्ठीने असतापासून सत निर्माण झाले का या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचं म्हणणं होतं की या प्रश्नांच्या प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सगळ्या वस्तूंचे मूळ पाणी होय. त्याच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्यात बसत नाही. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते. या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असं त्याने नाव दिलं. अनिल हा एक आणखी वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हे मूलतत्वे होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्यांच्यात निर्मिती तत्व निसर्गतः असतं. दीर्घतम यांनी सांगितलं की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्यांचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत आणि अग्नी ही देखील त्याचप्रमाणे बनलेली असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे हे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजेच परमेश्वर हे पहिले जगतकारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सगळे पशु, मानवाच्या सगळ्या जाती आणि सगळ्या मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते. तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ. या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सगळ्या शक्तींची आणि ऐहिक आणि परलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरतत्व नावाच्या या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असं गृहीत धरणं आणि मग त्याच्यावरच चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सगळं जग निर्माण झालं आहे असा निष्कर्ष काढणं, या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होय. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्यांनी आपल्यातील चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्माचे मत असं होतं की परमेश्वर ही चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासूनच आहे. सगळ्या वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज आहे.
आणि अस्तित्वात असलेल्या सगळ्या वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ताही आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सगळ्या वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले. पण नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काहीही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते, पण ते त्या सत्याप्रत पोहोचले नव्हते. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राच्या किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली त्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्य निर्माण झाली नाहीत. म्हणून वैदिक ऋषींचे तत्वज्ञानही निरुपयोगी आहे, म्हणून त्याने ते अमान्य केले. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्त्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारातील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याना पुराव्यांचा आधार पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचे ते पहिले तत्व होय. पुराव्यांखेरीज सत्य असूच शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग मानले. एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूंचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहे. कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधात होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे विश्व निर्माण करणारा कुणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडकी तयार होते आणि सुतापासून कापड तयार होते, त्याचप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासून कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलने पुढे केलेला हा पहिला आधार होय. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवतः नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सृष्टी वस्तू ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी असते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो, उत्क्रांत वस्तू आणि अनुत्क्रांत वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मूळचे जे स्वरूप त्याच्याशी तर विसंगत आहे. सगळे व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असं म्हणता येणार नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सगळ्या एखाद्या मुळापासूनच अस्तित्वात येतात तर त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत. नंतर कपिलाने असे विधान केले, जरी कार्य हे कारणाने बनलेले असले तरीही ते कारणांपेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणांचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्यापुढे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाहीत? याचे कपिलने पुढील प्रमाणे उत्तर दिले. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतील. असं एक कारण असू शकेल की ज्याप्रमाणे त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपातील त्या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अथवा तिसरीच अवस्था वस्तूंच्या मध्ये येत असल्यामुळे किंवा पदार्थांशी असलेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष
यामुळे अव्यक्त वस्तू दृश्य राहत नाहीत. कपिलला विचारण्यात आलं, मग विश्वाचं मूळ कोणतं? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो, असं कपिलला विचारण्यात आलं. कपिलाने उत्तर दिलं, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोतील मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश आणि काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सगळ्यांचे मूळ कारण आणि सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, पण ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूंच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असं म्हणतात. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याच्या आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या घटकाचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते आणि त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो किंवा दुसऱ्यापेक्षा एक वरचढ होतो, तेव्हा विश्व हे सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्वज्ञानातील हे सिद्धांत होते. सर्व तत्ववेत्त्यांपैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यांच्यावर आधारलेली आहे, असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचं बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धाने कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. 1. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे आणि क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे, हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग त्यांनी उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून सोडून दिला. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जाते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारखेच महत्वाचे मानले जात असून श्रुती या नावाने संबोधतात. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतांवर आधारलेले आहे. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. वेदांमध्ये सांगितलेली आदर्श धर्माची कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे. आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले. चातुर्वर्णाची कल्पना वेदांमध्ये सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे खलनातील आणि वादातीत आहेत, त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण पद्धत सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती. पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला जावा. 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4 शूद्र. दुसरा नियम असा होता की या वर्णात सामाजिक समता असूच शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत. सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल पण क्षुद्रांच्या वरती वैश्य आणि शूद्र हे सगळ्यांच्या खाली असले पाहिजेत. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क आणि अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सगळे हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क आणि अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क आणि अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क आणि अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क आणि अधिकार त्याला मिळत नसत. आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच, पण खास हक्कही मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखवता जगणे एवढाच त्याचा हक्क होता.
चातुर्वर्णाचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागासंबंधी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय हा लढाई करणे होता. व्यापार हा वैश्यांवर सोपवण्यात आला होता. या 3 वर्गांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. वेगवेगळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णांसाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. चातुर्वर्णाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कांसंबंधी होता. चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचे हक्क ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य पहिल्या 3 वर्णांनाच होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला. आणि 5वा नियम असा होता, या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्या आश्रमाला गृहस्थाश्रम असं म्हणत, तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन आणि शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास आणि त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3च वरिष्ठ वर्णांच्या पुरुषांना घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र आणि स्त्रियांना वर्ज्य होता. चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना. तिला चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले होते आणि कुठल्याही पळवाटा आणि उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरवला. ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवादाचा होय. आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मण तत्वज्ञानांचे असे उत्तर आहे, आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे स्खलनातील आहेत आणि त्यांचे अधिकार वादातीत आहेत असं त्याचं म्हणणं भगवान बुद्धांनी नाकबूल केलं. त्यांच्या मते निर्दोष आणि वादातीत असं काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्ययवाय नसावा. माणसाला सत्य, यथार्थ सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धांच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्वाची आणि आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद अपौरुषेय आहेत असं मानणं याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्णपणे नकार देणे होय. याच कारणास्तव ब्राह्मणी तत्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला. ब्राह्मण तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, पण खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यांच्यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुला बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशुला बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञांचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले तरीही त्यांना ते मान्य नव्हते. यज्ञाविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपास करून म्हणत, पशुचा बळी देऊन एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल. भगवान बुद्ध या विचारांशी अंतःकरणपूर्ण सहमत होते. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितकाच चातुर्वर्ण्याचा सिद्धांतही त्यांना नापसंत होता. चातुर्वर्णाच्या नावाने ब्राह्मण धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी त्यांची समाजरचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. ब्राह्मणांची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचाच ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय,
एकदा वैश्य झाला की तो कायमचाच वैश्य, आणि एकदा तो शूद्र झाला ते कायमचाच शूद्र, अशी समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे, आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणाने सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले हे केवळ बांडगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता, वस्तुतः समतेला त्यांचा विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, वर्गवार विषमता हे त्यांचे सार होते. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल, असं बुद्धांना वाटलं. 4 वर्णांचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यावरून निश्चित करण्यात आले नव्हते, तर जन्मावरून निश्चित केले गेले होते. चातुर्वर्णाच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मण धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी चुकीचा खास होता. त्यांना हे स्पष्ट दिसलं की चातुर्वर्णाने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिलं नाहीच, आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबवण्यासाठीच चातुर्वर्णाची योजना जाणूनबुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले होते. दुर्बलांना दडपण्यासाठी आणि पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता, असं बुद्धांचं मत होतं. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती, त्या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. ज्ञानार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशीच हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले आणि त्यांचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, पण शूद्रांना शस्त्र धरण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. ब्राह्मण धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान आणि भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य करून ठेवण्यात आलं होतं. अशा समाजरचनेत बदल घडवणे शक्य होते का? ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात होती असल्यामुळे ती बदलता येणं शक्य नाही हे बुद्धांना माहीत होतं. ती फक्त नष्ट करून टाकणे शक्य होतं, आणि याच कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोध म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केलं. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. असे असूनही उपनिषद हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला होता. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यात काही महत्वाची आहेत तर काही मुळीच महत्वाची नाहीत. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती, ब्राह्मणी पुरोहित याबाबत असल्याबद्दलची गणना होत. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान आणि अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी सगळ्यांचेच एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय, याविषयी सगळ्यांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ आणि त्यांचे फल, और्ध्वदैहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटवण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्यांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म आणि आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून
आत्म्याने परआत्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्राह्मण हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे का, उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावायचे की नाही, हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धांना मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणेच त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न ज्ञानवालक्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यकोपनिषदांत ज्ञानवालक्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय. या प्रश्नावर नेती नेती, मला माहीत नाही, मला माहीत नाही, एवढेच ज्ञानवल्क याने सांगितले. ज्यांच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसं असू शकेल, असा बुद्धांना प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवरच आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धांना कोणतीच अडचण भासली नाही.